ही आमची किया मस्त उन्हात बसली आहे. आपल्याला गरम उन्हात बसलं की त्रास होतो, चटके बसतात. इतकी छान उन्हात बसली आहे, मस्तपैकी आनंद लुटते उन्हाचा. मस्त छान छान. तिला असं वाटतं कोवळं ऊन आहे, पण हे आहे 1 वाजताचं ऊन. 12:30 1च्या दरम्यानचं ऊन आहे. अशी ही उन्हात बसली आहे. यांचं बाळ आहे जर्मन शेफर्ड. ही आता 7 वर्षाची आहे. तिच्या कपाळावर बघा असं मस्तपैकी एक टिळा आहे. कान तिचे उठली. माशी त्रास देते तिला आता. काय माशा त्रास देतात तशी तिच्या कानावर बसली ती माशी. तिला ना एकदा लहानपणी आम्ही ठेवलं होतं पाळणाघरात थोडे दिवस. तेव्हा तिचा एक कान दुसऱ्या कुत्र्याने कान धरला. तो कान तिच्या तोंडात धरून तोडला आहे. टोका उडाला आहे बघा कानाचा. म्हणजे आहे सिंगल कोट असलेली 7 years old अवर डिअर किया. KIA किया. तिचं नाव ठेवलं आणि मग गाडीचं नाव समजलं आम्हाला. आधीचं आमचं बुबू होतं ना, तिचं नाव ऑरा. ते पण एक गाडीचं नाव. मध्ये माझ्याकडे एक माझा भाचा आला होता छोटा. म्हणलं आता मामी आता पुढच्या बुबूचं नाव ना तू ग्रँड विटारा ठेव. असं गोड पिल्लू आहे आमचं. हे आमच्या पिल्लूला ना 3 वर्षापूर्वी 9 पिल्लं झाली होती. 9 पिल्लं, बापरे, नॉट अ जोक. 9 पिल्लं. बिचारीने इतकं छान गोड केलं सगळ्यांचं प्रेमानं. तर ती सगळी पिल्लं आमची छान सगळ्यांकडे सुखाने आनंदाने राहत आहेत. हे बघा, आमच्या बाळाला चिकन फार आवडतं बरं का. दूध घातलं ना प्यायला किंवा दूध पोळी कधीतरी खाते, नाही असं नाही, पण फार क्वचितच खाते ती. एरवी नाही खात. चिकन असलं की मात्र मटा 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 2 मिनटात संपतं चिकन. आणि पुन्हा मॅडम रात्री भूक लागलेली असतेच परत त्यांना. असं हे आमचं किया मध्येच बघते अशी छान. आंघोळ करायला आवडते तिला, पण थोडी थोडी आवडते, खूप नाही आवडत. आणि अशी ती गार्डनमध्ये बसते जाऊन, तिकडच्या उन्हात बसते. तिच्यामुळे की काय पक्षी येत नाहीत बरं का आमच्याकडे, भरपूर नाही येत नाही, थोडे थोडे येतात. घरटं करत नाहीत. छान घरटं करायला पाहिजे की नाही पक्ष्यांनी एवढ्या मोठ्या बागेत. ते घरटं करतच नाहीत. बघा कशी बघते बघा. आता उठेल आणि माझ्या मागे येईल बरं काही. तिला असं वाटतं मी कुठे चालली आहे. आणि ती येते मागे 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 मागे. तिला मुंगूस आणि मांजर त्यांच्यावर इतकी ओरडते. माणसांवर नाही ओरडत, पण मुंगूस आणि मांजर मात्र ओरडते. आता मी हळूहळू बागेत चालली आहे ना, तर ती माझ्या मागे येईल लगेच उठून. आणि मग मी बसेल तिथे बसेल. छान छान आली. तर तिला माहिती आहे मी इकडे बसणार, त्यामुळे तर ती पण माझ्या इथे येईल आणि बसेल. सकाळी ना माळी काकांबरोबर मी तिला मारीचं बिस्किट देते. मारीचं बिस्किट तिला डब्याचा आवाज आला पटकन येते लगेच. तर दिलं नाही तर मग आठवण करून देते ती, माझं बिस्किट राहिलं आहे. आणि तिला ना हे असे कवडसे पडलेत ना उन्हाचे, त्याच्याशी ती मस्त खेळते. भांडी लावताना
भांड्यांचे कवडसे पडलेले असतात भिंतीवर, ते धरायला जाते. आणि आमच्या समोर ना एक बुबू आहे, ते पण फिमेल आहे, ही पण आमची फिमेल आहे. तर ती समोरचं बुबू आहे, तिचं नाव अक्का आहे, अक्का. ती अक्का दारात आली, फिरायला निघाली, ही भांडून तिच्या इथे जायचा प्रयत्न करते, ओरडून. कधी मैत्रीण होणार आहे काय माहिती तिला, तिची आणि अक्काची. थोडी तरी व्हायला पाहिजे मैत्री, असं आम्हाला वाटतं. पण अशी काय मैत्री होत नाही तिची. माणसांच्या बाबतीत तर खूपच प्रेमळ आहे ते. चुकूनच जर्मन शेपर्ड झालं असं आम्हाला वाटतं. जर्मन शेपर्ड खरं तिखट पाहिजे की नाही. म्हणजे एवढं प्रेमळ आहे ना आमचं बाळ, एवढं प्रेमळ आहे आमचं बाळ. लगेच येते, बसा 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 बसा. कुठे बघताय ताई आपण? इकडे बघा. नुसतं किया असं म्हणायचं अवकाश. किया किया कळत नाही तिला कुठून. आणि व्हिडिओमधनं काढलेला आवाज तिला अजिबातच कळत नाही बरं का, मोबाईलमधला. बसल्या ताई आमच्यात पताकाला म्हणून. की प्रेमळ आहे ना, पण एकटं घरात असलं तरी भीती वाटत नाही. तिचं आवड काय माहिती आहे का, तिचं कुठलीही भावना व्यक्त करायची असेल, काही सांगायचं असेल, तर एक तर पायपुसणं आणते किंवा चप्पल आणते. तेव्हा समजायचं हिला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. ते पायपुसणं तोंडात धरून सगळ्या घरभर करत फिरत असते. असं आहे आमचं येडबंबू. पण तुम्हाला आवडला का व्हिडिओ? की आवडली का? सगळ्यांनी सांगा. थँक्यू. बाय बाय. किया इकडे बघ. बाय. चा